जय शिवराय मित्रांनो. तर मी आहे भीमाशंकरमध्ये. तर आता चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. तर आमचे सारे रायडर्स तयार होत आहेत. ते बघा, माझी पण बाईकचं थोडं चेन लूप करायचं आहे. त्यानंतर मग आपली राईड त्र्यंबकेश्वरकडे निघणार है। ये देखो बॉबी हमारा बाइक क्लीन करते हुए। अच्छे से क्लीन कर भाई। क्यों? तो ऑल सेट हो गया, तो चेन लूप करके हम निकलने वाले हैं अभी त्र्यंबकेश्वर को। तो चलिए मिलते हैं। तर भावांनो, पूर्ण बाईक आमच्या रेडी आहेत. तर आता आमचा प्रवास चालू होणार आहे त्र्यंबकेश्वरकडे. इथून त्र्यंबकेश्वर जवळ 230 किलोमीटर आहे आणि मध्येच आम्हाला 180 किलोमीटरमध्ये केदारनाथ सारखंच टेम्पल एक भेटायला मिळणार आहे. तो कार्तिक भाई, निकलने का टाइमिंग देखो था, निकलने का भाई टाइमिंग था हमारा 7 बजे का सुबह का। हम निकलने का था। चलो रहने दो, तो बढ़ते हैं आगे। तो भावानो, आम्ही जेव्हा रात्री आलो होतो तेव्हा काय पण रश नव्हतो. आणि हे एक पहा, तुम्ही दिसताय ना समोर की गाड्यांची अख्खी अशी रांग लागले. जवळपास 2 किलोमीटर मागेपर्यंत रांग आहे. काय खतरनाक गर्दी आहे. पूर्ण 4 व्हीलरनं अख्खं मार्केट जाम झालं इथं. काय मस्त असं निसर्गाच्या सौंदर्यातून आम्ही प्रवास करत आहे. एक नंबरची राईड होत आहे आमची. कसलं खतरनाक आहे. पूर्णच्या पूर्ण घाट एरिया आहे. मस्तच रे. या रस्त्यावरून आम्ही काल रात्री गेलो तेव्हा काय पण वाटलं नव्हतं आम्हाला की असं दृश्य असेल. होय, काय खतरनाक दिसायलंय समोर. समोरचं जो दिसतंय ना, तो नक्की कोणता तरी गड असेलच, कारण वरती मंदिर दिसतंय. तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहीत, बारीक दिसणार एकदम छोटंसं, पण एक गड तरी नक्कीच तिथं आहेच. त्र्यंबकेश्वरला जायला किती उशीर लागेल काय माहीत, कारण रस्ता चांगला आहे परंतु रस्ता थोडा वेडावाकडा खूप आहे, त्यामुळे टाईम निघत आहे आमचा इथं. घाट लागलाय आम्हाला. काल रात्री अजिबात आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढं चढालोय. रात्री ह्या रोडनं आलो ते पण वाटेना. पूर्णच्या पूर्ण घाटच आहे हा. कसं वाटतंय, मस्त एकदम झकास. आजचा रूट आमच्यासाठी खूपच मस्त होता, कारण घाट खूप लागले आम्हाला आणि पूर्ण हिरवगार वातावरण. कारण राईडची मजा तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच खरी असते आणि तो टाईम साधूनच आम्ही राईडचा प्लॅन केलेला. भावानो, वाटेत काय मस्त सीन दिसला त्यामुळे आम्ही थांबलो. काय सीन दिसतोय तो पहा. मस्त दिसतंय ना धरण. ये देखो हमारे भाई लोग. तो चलिए बढ़ते हैं आगे. भावानो, आम्ही जुन्नर साईडला आलोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला शिवनेरी गड आमच्यापासून जवळच आहे. भावानो, आम्ही जात होतो, वाटेत काय मस्त सीन भेटला आम्हाला. तर बघा काय मस्त दिसतंय. क्या नजारा आहे ना भाई.
देखो देखो ये सस्ता राइडर को देखो, ये देखो जैकेट के ऊपर ये देखो ये सस्ता राइडर है, ये अंदर जैकेट पहनता है। वाह बहुत अच्छा है यार। बोलना कब खत्म होगा। हाँ टाइम दिखा भाई, लाइन में कितने बजे खड़ा है? 5:33। भाई भीड़ तो बहुत है, कुछ दिख भी नहीं रहा। कितना टाइम होगा हमको खुद पता नहीं है भाई। 4-5 घंटे 6 घंटे। मित्रांनो आम्ही रांगेतून आत आलोय, मंदिरमध्ये आत एंट्री झाली आहे, कारण आम्हाला वाटलं होतं खूप टाईम होईल, पण जास्तीत जास्त आम्ही अर्धा तासामध्येच आत आलो आणि बघू केवढा टाईम लागतो इथून आणि बाद में झूम कर लेंगे ना। तर भावानो अजून आम्ही दर्शन रांगेतच आहे। भाई जब निकले थे कितना बजे था? 5:30 वाजलेले ना? 5:30 आणि आता वाजले 7:30। अजून तर आम्हाला 1 तास तरी लागेल जवळपास ना, 2 तास तरी ऑलरेडी झालेत। मला वाटतं की 1 तासमध्ये आम्ही दर्शन करून रूमवर जाईल, पण आणि झोप येत आहे। 1 वाजता झोपलो आहे आम्ही, 4 वाजता उठलो आहे। 1 पण 2:30 वाजता 2:30 हां 1 वाजता आम्ही डिनर केलेला। हां नाही डिनर केलेला। हा 1:30 ला तर आम्ही खालची पार्किंग मध्ये टाइमपास करायला ये बैठा है, इसको नींद नहीं आ रही है 2 दिन से। भाई मैं बैठा तो मुझे नींद आ रही है, मैं आँख लग रही है थोड़ी सी। ये इंसान नहीं जाना। आदत है नहीं जवानी तिकडे पण नीट नाही करतात। शैतान को बिठाया दर्शन तरी चाललं आहे। जवळपास 4.5 तास लागले आम्हाला दर्शन करण्यासाठी आणि आतमध्ये तेवढं अलाव नाही आहे आणि तेवढं 4.5 तास दर्शनसाठी रांगेत उभे राहून फक्त 4 सेकंडसाठी आम्हाला दर्शन भेटलं, कारण पूर्ण असं ढकलतच होते खूप जोरात। तर तुम्ही पाहू शकता माझ्या कहाँ जा रहे हैं? भेटूया तिसरं ज्योतिर्लिंग आमचं राईडमधला, ते भुवनेश्वर। जवळपास 200 किलोमीटर आहे, तर आता रेडी होऊन तिकडेच निघणार आहे। तर आजच्यासाठी एवढंच।